Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. काल डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन महाराष्ट्र हा पेपर झालेला आहे आणि कालपासून सर्वजणांचे मेसेज येत आहेत की याचं विश्लेषण करा. बट ऑलरेडी याच्यावर कोणीतरी हायलाईट केलेलं आहे, मार्क्स जे काही मार्किंग आहे ते केलेले आहे. त्यामुळे एवढं जास्त मी याला हायलाईट आता करणार नाही, कारण आन्सर तुम्हाला माहिती झालेले आहे. बट आता पुढे काय करायचं आहे, पुढची स्ट्रॅटेजी काय आहे, किती टायमिंग तुम्हाला मिळणार आहे, हे सर्व मात्र आज आपण डिस्कशन करूया. आणि यानंतर जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन देणार आहे त्यांनी बघा की ते सिलेबस कसा डिवाइड केला गेलेला आहे. डिस्ट्रिक्ट जजची एक्झामिनेशनमध्ये ज्युडिशियल विंग्स ॲपमध्ये मी तुम्हाला सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज दिले होते, कारण 28 जागेसाठी जी वॅकन्सीचा टाइम पिरियड होता तो खूप कमी होता आणि काही लाईव्ह लेक्चरही दिले होते. ठीक आहे. सो मागच्या वर्षीपासून माझ्याकडे गेली 2 वर्ष झाले विद्यार्थी आहेत डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनसाठी, आणि याच्यामध्ये त्यांचे जे विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन्स लिस्ट आहे ते चांगल्या प्रमाणात आहे. ठीक आहे. मी कोण कोण सिलेक्ट झालं यांचं नाव तर घेणार नाही, ते त्यांचं डायरेक्टली ते इंटरव्ह्यू देऊन किंवा त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला मांडण्याचा मी नक्कीच त्यांना सांगेल की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा एक्सपिरियन्स द्या. पण सर्वात महत्त्वाचं आता हे आहे की सगळ्यात आधी मी इथे सांगू शकेल की आता थांबू नका. कट ऑफ लिस्ट काय आहे, कट ऑफ लिस्ट मी तुम्हाला शेअर करणारच आहे. पहिल्या आपण एक 10 मिनिटं पेपर चेक करून घेऊया. पेपर चेक झाल्यानंतर आपण कट ऑफ लिस्टबद्दल बोलूया आणि आता इथून पुढे किती महिन्यात तुम्हाला तयारी करायची यावर जाऊया. पण आधी सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला हा JMFCचा पेपर नाही आहे किंवा ही MPSC नाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे 4 महिने वेळ मिळेल, 5 महिने वेळ मिळेल आणि वर्षभर पोस्टिंगमध्ये जाईल असं काहीही नसतं. सरळ प्रिलिमिनरीची वॅकन्सी निघते लगेच 2 ते 3 महिन्यात, कधी कधी तर 2च महिन्यात एक्झाम प्रिलिम्स घेतात आणि मग लगेचच मेन्स घेतात आणि लगेचच इंटरव्ह्यू पण होते. तरीही यावेळेस थोडे इंटरव्ह्यू लेट झाले होते. बट इथे जास्त टाईम वेस्टिंग प्रोसेस नाही आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता ज्यांना चांगला कट ऑफ आलेला आहे, डिस्कशन करूया पेपरचं. माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांनी किती सोडवलेले आहे, किती प्रश्न सोडवलेले. विद्यार्थी म्हणू शकत नाही, सगळे माझे मित्रच आहेत, बिकॉज आय एम ऑल्सो प्रिपेरिंग फॉर द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. बट मी अजून इलिजिबल नाही आहे, नेक्स्ट इयर एलिजिबल होईल. पण माझा एक्सपिरियन्स सांगते की मी ऑलरेडी अभ्यास आता सुरू केलेला आहे. ठीक आहे. काही गोष्टींमधनं कोर्ट्स किंवा कुठल्याही याच्यामधनं फ्री होऊन मी आता अभ्यास सुरू केलेला आहे पुढच्या वर्षीसाठी 2025साठी. तर जेही विद्यार्थी इथे 2025साठी तयारी करू इच्छित आहेत तर त्यांना मी सांगू शकेल की तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करू शकता किंवा मी ऑलरेडी अभ्यास सुरू केलेला आहे हे लक्षात घेऊ शकता. कारण की 1 वर्षाचं जर तुम्हाला खरंच फर्स्ट अटेम्प्ट आणि लास्ट अटेम्प्ट हवी असेल डीजेची तर 1 वर्षाचा अभ्यास लागतो. हे माझं पर्सनल मत आहे. आता काही विद्यार्थी 1 महिना आधी ॲडमिशन घेतात आणि पटपट द्या आम्हाला सगळं, तसं होत नाही. होऊ शकतं कदाचित प्रिलिम्स निघून जाईल पण इंटरव्ह्यूमध्ये मग नाही होत, कारण यासाठी सगळ्या विषयांचं एकदा हाताखालून गेलेले असले पाहिजे. आता मी नेहमी 70 to 80% सिलेबस कंप्लीट करते. 20% सिलेबस मी कंप्लीट करू शकत नाही, कारण या 20%मध्ये अनेक असे क्वेश्चन्स असतात की ते नव्याने विचारलेले असतात. तर वी कॅन नॉट प्रिझ्युम्स 20% सिलेबस ऑफ द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. मी फ्रँकली सांगते. मग 80-70%मध्येच आपल्याला पास व्हायचं असतं. ठीक आहे की नाही. मला आता क्वेश्चन्स बुकलेट बघूया. 90 मिनिटच तुम्हाला इथे आहे आणि 200 मार्काचा पेपर आहे. क्वेश्चन्स 100 असतात. ठीक आहे. JMFC पेक्षा थोडासा टाइम मात्र इथे तुम्हाला कमी मिळतो, म्हणजे स्पीड मेंटेन करणं गरजेचं असतं. आता निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे आणि डिडक्टेड पेनाल्टी आहे 0.50. नाव कम टू द क्वेश्चन्स. आता क्वेश्चन्स काही थेरीज आलेले आहेत, लाईक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमधनं किंवा ज्युरिस्प्रुडन्समधनं, म्हणजे तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्सही वाचणं गरजेचं होतंच थोडंफार. ठीक आहे. मग भारतीय नागरिक सुरक्षा संहिता डेफिनेटली आपलं 1 महिन्यापूर्वीच हे विषय भरपूर 90% झाला होता. काही लेक्चरच्या मधले मी म्हणजे महत्त्वाचे नव्हते ते घेतले नाही. ठीक आहे की नाही. तर हे प्रश्न आलेलं होतं, इथे यांनी आन्सर बोथ दिले. मी तुम्हाला सांगितलं की पेपर डिस्कशन नाही करू आता, कारण हे वेस्टेज ऑफ टाईम आहे. वेटेज बघूया आणि विषय बघूया की आपण जेवढे विषय घेतले होते त्यापैकी कमीत कमी 70 ते 80% आपला सिलेबस उतरला की नाही आहे ते. कारण याच्यामध्ये हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ही कोणीतरी PDF ग्रुपवर शेअर केलेली, मी तुम्हाला तीच शेअर करते. मी आन्सर याचे मार्किंग केलेले नाही आहे. कोणीतरी ग्रुपवर शेअर केली, मी तीच घेतली आहे.
आता हे परत डिस्कशन करणं म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे आन्सर आहे तर कशाला डिस्कशन करता, मेन्सचा विचार करा, माझं पर्सनल मत आहे. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमधनं ही प्रश्नाला ऑलरेडी आपलं झालेलं होतं. त्यानंतर नायदर रोज नॉर थॉर्न्स, यू नो दॅट, ही खूप फेमस एक लिगल फ्रेज आहे, ठीक आहे की नाही. तर जस्टिस R.I. चगला, आय डोंट नो दिस क्वेश्चन्स, बट फेमस आहे एवढं मला माहिती होतं, आन्सर याचं माहिती नव्हतं, बट हा नव्याने क्वेश्चन आलेला आहे. आता असे अनेक क्वेश्चन्स नव्याने येऊ शकतात, त्याला यू कॅन नॉट प्रिझ्युम इट. त्यामुळे 20% असा सिलेबस असतो की आपण ते कव्हर करू शकत नाही. जर तुम्ही म्हणाल की वर्षभर तयारी केलेली आहे मॅडम, एकूण एक मला प्रश्न येतो, पण तरी तुमचा 20 to 15% सिलेबस सुटणारच का, कारण इतकं डीपली आपण नाही जाऊ शकत, प्रत्येक गोष्ट कव्हर नाही करू शकत, आणि जी कव्हर केली तीच असं येणार असं प्रिझ्युम पण नाही करू शकत. रजिस्ट्रेशन ॲक्ट ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे, ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन ॲक्टमधनं प्रश्न आला होता. हे सरफेसी ॲक्ट आहे, हा ॲक्च्युली ॲपमध्ये आय थिंक मी कव्हर केलेला नाही आहे, पण हा शिकवलेला ॲक्ट आहे, बँकिंगचा हा ॲक्ट आहे, तर 2002चा. तर सरफेसी ॲक्टमधून सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. खूप सोपा ॲक्ट आहे, एकदम हसत खेळत तुम्ही शिकू शकता. ॲक्च्युली मला हा सिलेबसमध्ये मी दिला नव्हता, मला वाटलं नव्हतं की हा येईल, बट सरफेसीवर आलेला आहे तुम्हाला. बँकिंग सिक्युरिटी ॲक्ट आहे, खूप छान ॲक्ट आहे, इंटरेस्टिंग आहे, एकदा जरी रीड आउट केलं तरी तुम्हाला ते कळतं. त्यानंतर आय थिंक कॉन्ट्रॅक्टमधून स्पेसिफिक गुड्स अँड कॉन्ट्रॅक्टमधून आलेलं आहे. त्यानंतर हा इथे थोडंसं एव्हिडन्स ॲक्ट ओल्डसुद्धा दिलेलं आहे, खरं तर गरज नव्हती. डॉक्ट्रिन परत आहे, डिव्होल्युशन आफ्टर डेथची, सोपं आहे खूप. सक्सेशन ॲक्टची डॉक्ट्रिन आहे ही. प्रोटेक्शन्स ऑफ वुमेन डोमेस्टिक व्हायलन्सेस, DV ॲक्टमधनं ऑलरेडी आपण कव्हर केला होता DV. परत भारतीय न्यायसंहिता, सिव्हिल प्रोसिजर कोड, करप्शन ॲक्ट ऑलरेडी आपण कव्हर केला होता. त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑलरेडी कवर्ड होते, मागच्या विद्यार्थ्यांना हेच शिकवले होते. त्यानंतर CPC परत आहे, निगोशिएबल NI ॲक्ट आपला कव्हर झाला होता. ND नार्कोटिक सबस्टन्स, यू नो दॅट की APPला आपण हा ॲक्ट प्रॉपरली घेतला होता. याचा नोटसुद्धा मी असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर एक्झामिनेशनच्या वेळेस तुम्हाला दिल्या होत्या. जेवढेही ते APPचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, मी खूप चांगल्या प्रकारे हा ॲक्ट तुम्हाला शिकवला होता, आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स नोट्ससुद्धा दिल्या होत्या तुम्हाला. त्यानंतर दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आहे, डॉक्टर ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग, शंकरी प्रसाद, यू नो दॅट दिस इज व्हेरी कॉमन क्वेश्चन्स विच इज ऑलवेज आस्क्ड इन एनी एक्झामिनेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर आय थिंक हा दिसत नाही आहे प्रॉपरली, बट CPCचाच दिसतो आहे, ठीक आहे. त्यानंतर पोक्सोमधला आहे, ठीक आहे, हे तर माहीतच आहे, सोपं आहे. CPC मधला आहे. त्यानंतर हा नवीन दिसतो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटचा. काल परवाही मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट तुम्हाला दिलेलं होतं, ठीक आहे. आपण जरी कव्हर नाही केला तरी आपण याला 20% सिलेबसमध्ये धरू शकतो. IPCचा परत एक क्वेश्चन्स दिला आहे त्यांनी. त्यानंतर असे अनेक क्वेश्चन्स आहेत की जे काही नव्याने आहेत. BNSSचा आहे. त्यानंतर आय थिंक हे ॲक्ट कळत नाही आहे, आय थिंक कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा असेल, कारण मी फास्ट जाते. CPC, परत भारतीय नागरिक सुरक्षा, हिंदू सक्सेशन. मी तुम्हाला पर्सनल लॉ आणि हिंदू सक्सेशन 2 ते 3 दिवस आधी व्हिडिओ बनवून सांगितले होते की हिंदू सक्सेशन करा, पर्सनल लॉज करा, कारण त्याच्यावर जवळपास 20 प्रश्न येतात सगळ्या पर्सनल लॉवर. हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ॲक्ट आपला झालेला होता. TP तर ऑलरेडी झालेला, CPC झालेला, CPCचेच प्रश्न आहे. डायव्होर्स ॲक्ट मी ऑलरेडी तुम्हाला वाचायला सांगितलं होतं आणि लेक्चर्स पण दिले होते. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनवरही माहीतच येणार होतं. इन्सॉल्वन्सी, बँकरप्सी, CPC, कमर्शियल कोड्स ॲक्ट, त्यानंतर BNS, परत असर्शन्स वगैरे पण विचारले आहे यावेळेस. आर्म्स ॲक्ट पण यावेळेस थोडंच पेपर मला लेंदी वाटला टाईमच्या हिशोबाने. बाकी जे आहे ते थोडेफार क्वेश्चन सोपे पण होते आणि अवघड पण होते, म्हणजे 50-50 पेपर असं आपण म्हणू शकतो. हे सगळे CPC वगैरे IPCचेच प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला जास्तीत जास्त, ठीक आहे की नाही. म्हणजे ज्यांनी JMFCची सुद्धा तयारी केलेली आहे त्याचाही कधी कधी रिझल्ट हा येऊ शकतो. मोहम्मदन लॉ, परत CRPC ओल्डवर, ठीक आहे. लिगल मॅगझिन्स दिलेली आहे एक. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट, परत पोक्सोवर आलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग, मेंटल हेल्थ ॲक्ट,
मागचेच जास्तीत जास्त रिपीटेड क्वेश्चन्स आणि रिपीटेड ॲक्टमधून विचारलेले दिसत आहेत. मागचे जे 2 पेपर झालेत ते. त्यानंतर गार्जियन अँड वॉर्ड्स ॲक्ट आपण घेतलेला होता, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट झालेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर परत इथे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट दिसतोय, केस लॉ दिसते. केस लॉ ठीक आहे, नवीन केस लॉ आहे, कुणाला आली असेल कुणाला नसेल आली कदाचित. ट्रेडमार्क्स ॲक्ट नव्याने विचारलेला आहे, जनरली प्रश्न येत नाही याच्यावर. त्यानंतर SC/ST मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले होते लेक्चर. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे. लिमिटेशन ॲक्टवर तर नेहमी येतोच तुम्हाला 1 ते 2 प्रश्न. ठीक आहे. हे परत तुम्हाला इथे रेसिप्रोकल प्रॉमिसेस कॉन्ट्रॅक्टवर विचारला आहे, IPCवर विचारला आहे, परत IPC. असे अगदी कमी विषय यावेळेस यांनी निवडलेले आहेत. विथ अक्षरा कॉमनली हे आहे, पर्सनल लॉ, हिंदू लॉ, कमर्शियल कोर्ट्स ॲक्टवर विचारलेला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, CPC अगेन, बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्टवर प्रश्न आलेले, मागच्याही वेळेस आला होता. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, असे 100 प्रश्न. तर यापैकी तुम्ही जर 7 ते 8 प्रश्न सोडले तर हे नव्याने होते, जे की आपण सिलेबसमध्ये कव्हर केलेले नाही आहे. बट बाकी जे प्रश्न आणि बाकी जे तुमचे सिलेबस आहे तो पूर्ण कव्हर झालेला होता. जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची इथे पॉसिबिलिटी होती. तर आता समजू शकतो आपण की सपोज तुम्हाला जर मी आता इथे तुम्हाला एका व्हाईट बोर्डवर घेऊन जाते आणि तिथे तुम्हाला पर्सनली शेअर करते आहे की आता आपण पुढे कसं जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते बघा. तर 20 प्रश्न असे होते याच्यामध्ये की जे ठीक आहे की कॉमनली म्हणजे साधारण विद्यार्थी असेल जो 1-1.5 वर्षापासून प्रॅक्टिस करत अभ्यास करत नसेल त्याला 20% प्रश्न कदाचित आले नसेल. म्हणजे सपोज तुम्ही 4-5 महिन्यापासून तयारी करत आहात तर डेफिनेटली तुम्हाला 20 प्रश्न येणार नाही. 3 कॅटेगरीमध्ये आपण स्टुडंट्सला डिवाइड करू शकतो. डिस्ट्रिक्ट जज जे वकील मित्र आहेत त्यांना डिवाइड करू शकतो. तर असे विद्यार्थी आहेत ज्यांना 20 प्रश्न आले नसेल, त्यांनी कमीत कमी 70 किंवा 80% सोडवले असेल. ठीक आहे. तर 70-80% जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली आहे त्याच्यातनं सपोज जर 5-6 निगेटिव्हमध्ये गेले तरी तुमचा स्कोर चांगला येतो, तुम्हाला स्कोर इथे काढता येतो. पण असे काही विद्यार्थी की जे वर्षभर तयारी करत होते, मागच्या वर्षापासून तयारी करत होते, त्यांनी ऑलरेडी 2 वॅकन्सीज होत्या त्यांच्यामध्येही त्यांचं सिलेक्शन झालं होतं किंवा तेव्हाही प्रिलिम्स पास झाले होते. अशा अनेक विद्यार्थ्यांनी 80च्या पुढे किंवा 80पर्यंत सोडवलं असू शकतं, 80च्या पुढेही सोडवलं असू शकतं. तर त्यांचा स्कोर चांगला येतो. पण असे विद्यार्थी फार कमी असतात, म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे. कारण की डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनला JMFC सारखं इतकं जास्त कॉम्पिटिशन संख्येचं नसतं, कारण प्रॅक्टिस क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया आहे. लाईक माझं उदाहरण तुम्ही घेऊ शकता की मी प्रॅक्टिस क्रायटेरिया माझा खूप जास्त असून सुद्धा माझं 2014चं माझं रजिस्ट्रेशन आहे, एनरोलमेंट आहे, बट आय एम नॉट एलिजिबल ॲज पर दी एज. सो मला अजून पुढच्या वॅकन्सीची वेट करावं लागेल. असे अनेक विद्यार्थ्यांचं होतं की ते डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनला एलिजिबल होत नाही. मग कधी कधी एलिजिबिलिटी होते पण ते फॉर्म कॅन्सल होतो वगैरे अशा गोष्टी होतात, कारण इथे केसेस आणि सगळा क्रायटेरिया कम्प्लीट तुम्हाला करावा लागतो. तर तीच पहिली चॅलेंजिंग गोष्ट असते की एलिजिबिलिटी आहे का. तर एलिजिबिलिटी नसल्यामुळे असे काही विद्यार्थी तुरळक असतात आणि फोकस करून राहणारे विद्यार्थी ते कमी असतात. कारण आपण आता 35 वर्ष म्हटल्यानंतर आपलं अदर वर्क्स पण असतं, जबाबदाऱ्या असतात, रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिली, कोर्ट्स एक्सेट्रा, जॉब अनेक वेळा, असे काही विद्यार्थी असतात. त्यामुळे इथे काही विद्यार्थी 80पर्यंत किंवा 80च्या पुढे जाऊ शकतात, त्याच्या पुढे नाही जात एवढ्या ॲव्हरेज पेपरमध्ये. मी याला सोप्पा पण म्हणणार नाही, ॲव्हरेज म्हणेल या पेपरला. एकदम सोप्पा पण नव्हता, एकदम कठीण पण नव्हता. ठीक आहे की नाही. मग अशा विद्यार्थ्यांचा कट ऑफ कितीपर्यंत येतो आणि 20 प्रश्न सुटणारवाल्यांचा कट ऑफ कितीपर्यंत येतो आणि ज्यांनी 1-2 महिने आधी प्रिपरेशन सुरू केलं आहे त्यांचा कट ऑफ कितीपर्यंत येतो, जे की 65 to 65 किंवा 60पर्यंत त्यांनी सोडवलेले आहे किंवा 70पर्यंतही ते गेलेले आहे. हे बघा, कितीही तुम्ही हुशार असा काही असो, थोडेफार निगेटिव्हमध्ये तुमचे प्रश्न जातातच असतात. त्यामुळे 20 म्हटल्यानंतर कमीत कमी प्रिझ्युम करू शकतो, कमीत कमी आपण 20 म्हटल्यानंतर जर 20 सुटले म्हणजे तुम्ही 80 प्रश्न जर सोडवले असेल तर तुम्ही 10 किंवा 6 to 7 ही पकडू शकता तुमचे निगेटिव्हमध्ये जातात, म्हणजे यातनं परत कमी होतात. 80 सोडवले
80 ते 85 जर तुमचा ॲव्हरेज सोडवला असेल तुम्ही, तर डेफिनेटली तुमचे 5 ते 4 किंवा 6 प्रश्न निगेटिव्हमध्ये जातात. म्हणजे तुमचा कटअप थोडासा यांच्यापेक्षा प्लस होतोय. ठीक आहे की नाही. आणि बाकी हे जे विद्यार्थी आहे जे 1-2 महिने आधीच पेपर डायरेक्टली देऊन बघितले वगैरे असे विद्यार्थी असतात. मी म्हणत नाही की तुम्हाला काही मी इथे डिमोटिवेट नाही करत आहे, बट सगळ्यांचा एक कटअपचा अंदाज जर काढायचा असेल तर हीच एक स्ट्रॅटेजी कटअपसाठी असते. तर यांचाही कटअप थोडासा खाली येतो. म्हणजे एकंदरीत तुम्ही इथे धरलात तर 75 पर्यंत यांचा कटअप यांचा कटअप जाऊ शकतो 65 to 67 पर्यंत. जे विद्यार्थ्यांचे 20 ते 30 प्रश्न, 20-25 प्रश्न किंवा 30 प्रश्न सुटलेले आहेत, ज्यांनी जास्त निगेटिव्हमध्ये हात नाही टाकले. अत्यंत ब्रिलियंट विद्यार्थी जे वर्ष तयारी करत आहेत, त्यांनी ऑलरेडी एक्झामिनेशन्स दिलेले आहे, JMFC DG असे विद्यार्थी आहेत. यांचा कटअप आपण धरू शकतो 70 ते 72 असा या पेपरसाठी. ठीक आहे की नाही. आणि यांचा हे जे विद्यार्थी आहेत तर यांचा कटअप आपण धरू शकतो निगेटिव्हमध्ये गेल्यानंतर 55, 52 असे विद्यार्थ्यांचा कटअप धरू शकतो. बट अगेन आता याच्यामध्ये काय होतं की ह्या संख्येमधनं 50 आणि 40 तुम्ही बघू शकता. तुमचं पेपर अनालायझेशन 40, कोणाला 42 या पेपरमध्ये पडलेले आहेत. तर 40-42 वर कटअप येऊ शकतो का. आता लक्षात घ्या की 28 वॅकन्सी आहे तुमच्याकडे. क्लिअर. किती वॅकन्सी आहे. 28 वॅकन्सी आहे. आता 28 वॅकन्सीसाठी आपल्याला जर कटअप काढायचं असेल ना, तर 28 वॅकन्सीसाठी आपण एक ॲव्हरेज कटअप काढू शकतो. ॲव्हरेज मीन्स या 65 मधले पण येऊ शकतात, 85 मधले पण आणि 75 मधले पण. तर ॲव्हरेज कटअप मी कमीत कमी 50 to 52 to 57 किंवा मग 60 पर्यंत हा कटअप जाऊ शकतो. पण एक यामधूनही आपल्याला हा अंदाजा आहे, पण परफेक्ट असेल तो 52च्या खाली लागणार नाही आणि 60च्या वर जाणार नाही. या रेशोमध्ये म्हणजे या 10 मध्ये जेवढेही जण आहेत ते अगदी सेफ आहेत असं मी इथे म्हणू शकते. 52च्या वरचे अगदीच 50 किंवा इथपर्यंतही कटअप लागणार नाही. 28 वॅकन्सी असल्या तरी मागच्या वेळेस एकदा 49 कटअप लागला होता. ठीक आहे की नाही. 49 होऊ शकतं कधी कधी, कारण वॅकन्सी जास्त आहेत, पण तरीही 52 to 60 या दरम्यान आपण कटअप पकडू शकतो. आणि करेक्ट जर आपल्याला प्रिझम्पशन करायचं असेल तर तुम्ही 54 वगैरेवर कटअप लागू शकतो. कमीही लागू शकतो, मी असं म्हणत नाही. मग आता मॅडम आपण इथे मी तुम्हाला कटअपचं सांगते की 52 to 57 किंवा 56 पण लागू शकतो. तर एक प्रिझम्पशन करून घ्या की 55 किंवा 52 पर्यंत आहेत ते आम्ही सेफ आहोत, आम्ही परीक्षेसाठी तयारी करायला सेफ आहोत असं तुम्ही म्हणू शकता. आता सेकंड थिंग इथे होते की ज्यांना 50 पडले मॅडम त्यांनी तयारी करावी का. ठीक आहे की नाही. तर माझं असं पर्सनल मत असतं की 50 वाल्यांनी पण तयारी करायला हरकत नाही. तुमचं प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करू शकता. स्टार्ट युअर प्रिपरेशन. आता प्रिपरेशन का स्टार्ट करावं, आम्हाला माहीतच नाही की आमचा रिझल्ट येणार की नाही. तळ्यात मळ्यात आहोत आम्ही. तुम्ही म्हणतात की 52 to 60 पर्यंत कटअप लागू शकतो. हेच डेफिनेटली लागू शकतो, बट होऊ शकतं जर तुमचं लक बाय चान्स झालं 50 पैकी 50 जाईन 50 वर कटअप लागला तर. ठीक आहे की नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, या मुद्द्यांमध्ये किंवा या सिच्युएशनमध्ये आपल्याला करायचं काय आहे ती यस तुम्ही प्रिपरेशन सुरू ठेवायचं. प्रिपरेशन सुरू ठेवण्यासाठी 4 मुद्दे इथे खूप महत्वाचे. ते काय, मी आधीच सांगितलं तुम्हाला, दिस इज नॉट द MPSC, दिस वॅकन्सी इज डिक्लेअर्ड अँड कंडक्टेड बाय दी हायकोर्ट. त्यामुळे इथे तुम्हाला जास्त वेळ भेटत नाही. आज 8 तारखेला तुमचा पेपर झालेला आहे, म्हणजे पूर्ण डिसेंबर महिना जवळपास तुमच्याकडे आहे. क्लिअर. डिसेंबर म्हणजे 15 दिवस धरून घ्या डिसेंबरचे, अँड जरी 4-5 दिवस तुम्ही सुट्ट्या घेतल्या तरी. त्यानंतर जानेवारी महिना तुमच्याकडे आहे. हा जो पेपर आहे तुमचा फेबमध्ये एक्सपेक्टेड आहे. खूप झालं फेबमध्ये किंवा फेबमध्ये एक्सपेक्टेड आहे. फेबच्या ॲट द एंड ऑफ द फेब एक्झाम होऊ शकते. ठीक आहे. कारण इथे जास्त वेळ तुम्हाला भेटत नाही, मी आधीच सांगते आहे. कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं आणि 15 दिवसात तिथे सांगतात की आता एक्झाम आहे, तुम्ही तयारीला लागा, तुमचं हॉल तिकीट 4-5 दिवसात येईल. त्यामुळे बिलकुल चान्स घेऊ नका. ज्यांना 50 पडले त्यांनीही चान्स घेऊ नका. याचं कारण असं आहे की काय हरकत आहे अभ्यास केलेला. ठीक आहे ना. 2-3 महिने वेस्ट नाही जाणार ना. हा अभ्यास सगळ्यात पुढच्या गोष्टींना कामी येणार आहे. अजून तुमची जर तुम्ही फॉर्म भरले असतील तर ड्राफ्ट्समॅन एक्झामिनेशन आहे, लॉ ऑफिसरचं एक्झामिनेशन आहे, चॅरिटी कमिशनरच्या एक्झामिनेशनला तुम्हाला बसायचं आहे, ती सुद्धा वॅकन्सी निघणार आहे.
जरी ते कॅन्सल केली मध्यंतरी पण तरी निघणार आहे अजून 20 वॅकन्सी आहेत, त्याच्या 23 वॅकन्सी आहेत. त्यामुळे इथे कंजूसी करू नका अभ्यासाला, तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. ठीक आहे. तर 50 ज्यांना कट ऑफ आहे त्यांनी अभ्यास आपला कंटिन्यू ठेवा. मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते, कारण काय आहे की 28 वॅकन्सी आहे. 28 वॅकन्सीसाठी कट ऑफ कमी लागणारच. ठीक आहे की नाही. जेव्हा 9 वॅकन्सी असेल किंवा 19 वॅकन्सी असेल 49वर कट ऑफ लागतो इथे, इतका कमी. मग 29साठी काय सांगू शकतो आपण. ठीक आहे की नाही. त्यामुळे तुम्ही तयारीला लागणं अत्यंत गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. तुम्ही तयारीला लागा. पेपर ॲव्हरेज आहे, पेपर सोपा पण नव्हता आणि पेपर अवघड पण नव्हता असं मी म्हणू शकेल. मी 50ही कट ऑफ कधी कधी जास्तही असं वाटतंय की कधी कधी जास्तही होऊ शकतो. त्यामुळे अभ्यासाला लागणं इथे अत्यंत गरजेचं आहे. आता अभ्यासाला कसं लागायचं, तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झालेली आहे, आपण आलोय मेन्स एक्झामिनेशनकडे. मेन्स एक्झामिनेशनमध्ये आल्यानंतर 28 जण तर पुढे जाणारच आहे कुठल्याही परिस्थितीत. ठीक आहे. आणि 28 जागा म्हणजे खूप चांगल्या जागा आहेत, खूप जास्त कॉम्पिटिशन आणि खूप जास्त फॉर्म नाही आहे. 10,000 DJ सारखे, JMFC सारखे, बरोबर आहे की नाही. सो आपल्याला आता इथे काय करायचं आहे, मेन्स एक्झामिनेशनच्या पहिले तर तुम्ही नोट्स कलेक्शन करायचं. 2 गोष्टी, नोट्स, एसे आणि जजमेंट. ठीक आहे की नाही. कधी कधी एसे विचारत पण नाही, 1-2 पेपर होते त्याला विचारले पण नव्हते, पण तुम्ही इथे कलेक्शन करायचंय. आता ह्या नोट्स किंवा जजमेंट जे आहे किंवा अदर कोणत्याही गोष्टी ज्या मेन्स एक्झामिनेशनला लागत आहेत त्याचे पूर्ण पेपर्स माझ्याकडे आहे, जे की बॅक इयर्सचे पेपर्स आहे. जेही विद्यार्थी ग्रुप्समध्ये आहे त्यांना मी हे ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. ठीक आहे. आता ग्रुपमध्ये पेपर शेअर करणार, पहिले तर ते उद्याच तुम्ही पेपर वाचायचे. ठीक आहे की नाही. पेपर पूर्ण वाचायचे आहेत. पेपर वाचून झाल्यानंतर तुम्हाला कळेल की आयडिया येईल की अरे ठीक आहे आता मी अशा प्रकारे प्रिपरेशन करायला पाहिजे. मग ठीक आहे, नॉर्मल ॲक्टचे तर तुम्हाला कुठे कुठे नोट्स मिळून जाईल, पण काही असे ॲक्ट्स आहेत मेन्स एक्झामिनेशनमध्ये त्याच्या नोट्स तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. सो आता मेन्स एक्झामिनेशनची बॅच मी अनाऊन्स करते आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला पुढच्या 15 दिवसामध्ये सर्व नोट्स मिळून जातील. नोट्स. ठीक आहे. त्यानंतर नोट्स झाल्यानंतर म्हणजे आता 15 दिवसामध्ये आपला काय होईल, हा संपून जाईल. तसं तर मी लगेचच जेवढ्याही माझ्याकडे नोट्स आहेत तेवढे अपलोड तुम्हाला करून देणारच आहे आणि 15 दिवसात बाकीचे जे एक्स्ट्रा ॲक्ट मला दिसेल त्यावर मी बनवून तुम्हाला देणार आहे. तर 15 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण नोट्स मिळतील. 15 दिवस म्हणजे ज्या दिवशी कोर्स लॉन्च होईल त्या दिवशीच तुम्हाला 90% नोट्स मिळतील. आणि मला जर वाटलं की नाही या विषयावर येऊ शकतं, याच्यावर नोट्स बनायला पाहिजे, मागच्या वेळेस विचारलं होतं, तर मग मी नव्याने बनवून तुम्हाला देईन. कारण मी पण अजून तेवढ्या खोलामध्ये गेले नाही की मागच्या 2 पेपर्समध्ये कुठल्या नवीन ॲक्टवर प्रश्न आले होते. ठीक आहे. कारण मागच्या वेळेस माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी विद्यार्थ्यांना सहजच जे पास झाले होते, तुम्ही कदाचित ते ऐकत असतील तर त्यांना माहिती आहे, जे प्रिलिम्स एक्झामिनेशन पास झाले होते 3 जण, त्यांना मी 3 नाही जास्त झाले होते, 9 झाले होते. आणि मग नंतर ॲट दी एंड इंटरव्ह्यूमध्ये 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले 9 जागेसाठी आणि त्या आत्ताच्या 19 जागेसाठीचा जे झालं आहे ते. तर यामध्ये तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला पुढे काय करायचं आहे. तर ह्या नोट्स मी तुम्हाला देणार 90% ज्या दिवशी लॉन्च होईल कोर्स त्या दिवशी म्हणजे उद्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला 15 दिवसात पूर्ण नोट्स मिळतील. मग ह्या नोट्स मिळाल्यानंतर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस सुरू करायची आहे आणि मी पेपर काढून देईल, ते मला पेपर किंवा क्वेश्चन्स तुम्हाला मला सॉल्व्ह करून दाखवायचे आहेत. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार आहात तर पेपर नेक्स्ट मंथमध्ये होईल. पेपर सॉल्विंग JMFCच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, आपण 1 आवर्सचे सेशन्स घेतले होते. त्यामध्ये तुम्ही तिकडनं पर्सनली लाईव्ह असता आणि मी इकडनं पर्सनली लाईव्ह असते. त्यामध्ये काय कमतरता आहे तुमच्या आन्सरमध्ये किंवा ते कसे सोडवायला पाहिजे 1 तास मी ते तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे की नाही. म्हणजे नोट्स प्लस पेपर सॉल्विंग हे माझ्याकडे तुमचं राहणार आहे. त्यानंतर थर्ड सिच्युएशन आहे तुमचं एसे, जजमेंट रायटिंग एक्सेट्रा. तर जजमेंट रायटिंगचे क्लासेस मात्र आपल्याला लाईव्ह घ्यावं लागतील. लाईव्ह सेशन जे जजमेंट रायटिंग बॅच आहे ती आता सुरू करणार आहोत. जजमेंट रायटिंग प्लस नोट्स प्लस पेपर सॉल्विंग आणि बाकी एसे मटेरियल, हे सगळं मटेरियल तुम्हाला ज्युडिशियल विंग्स ॲपवर मिळणार आहे उद्यापासून. ठीक आहे. तर ज्यांचाही रिझल्ट इथे आलेला आहे त्यांनी प्लीज कुठल्याही प्रकारे डिले न करता इथे तुम्ही डायरेक्टली तुम्हाला इथे सबस्क्रिप्शन घ्यायचे आहे आणि डायरेक्टली अभ्यास सुरू करायचा आहे. मी कन्व्हिन्स नाही करत आहे की माझ्याकडे सबस्क्रिप्शन घ्या. जिथेही कुठे तुम्हाला कोर्स मिळत असेल किंवा अदर ट्युशन्स असेल किंवा कोणी तुम्हाला मटेरियल देत असेल तर कलेक्शन करा आणि कलेक्शन करून तुम्हाला इथे शिकायचं आहे प्रॉपरली की जजमेंट कसं सॉल्व्ह करायचं आहे, एसे रायटिंग कशी करायची आहे, नोट्समध्ये किती प्रश्न मार्कासाठी कितीपर्यंत आपण लिहायला पाहिजे,
सिव्हिल आणि क्रिमिनल बोथ. तर या प्रकारे आपल्याला असं जायचं आहे. लॉजिकल वगैरे फार फार वेगळ्या प्रकारचे पेपर्स तुम्हाला बघायला मिळतील. कधी कधी ते पेपर वाचल्यानंतर कळणार पण नाही की नेमक्या पेपरला काय म्हणायचं आहे. तर हे सगळं आपण लाईव्ह लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आता थर्ड स्टेज आहे तुमच्या प्रिपरेशनची, मेन्स प्रिपरेशनची, की सुरू कधी करायचं. तर उद्यापासूनच प्रिपरेशन तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं आहे, लगेच स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, कोणीही ते प्रिपरेशनला थांबायचं नाही आहे. आता माझ्याकडे काही विद्यार्थ्यांनी 19,000 फीस भरली होती. त्याच्यामध्ये पूर्ण कोर्स घेतला होता त्यांनी. तर ते त्यांचं जे आहे ते प्रिलिम्स प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू आहे. तर याच्यामध्ये त्यांनी पूर्ण कोर्स घेतलेला आहे. तर त्यांना एक्स्ट्रा फीस भरण्याची अजिबातच गरज नाही आहे. ठीक आहे की नाही, ज्यांनी फुल कोर्स घेतला होता मागच्या वर्षी. पण बाकीच्यांनी फक्त ज्या डिस्ट्रिक्ट जज प्रिलिम्स आत्ता मध्यंतरी घेतलेले आहेत त्यांना मात्र मेन्सचा कोर्स वेगळा परचेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही इथे कंटिन्यू करू शकता. बट मला एवढं पर्सनली मत आहे, तुम्ही कोर्स कुठल्याही प्रकारे करा किंवा ट्युशन्स लावा नका लावू, हा विषय नाही आहे. पण विषय आहे की प्रिपरेशन मात्र तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, प्रिपरेशन स्टार्ट करणे गरजेचं आहे. आता मी उद्या परत नव्याने तुम्हाला सिलेबस ऑफ द मेन्स एक्झामिनेशन, ठीक आहे की नाही, काय सिलेबस असणार आहे, जजमेंट कुठल्या प्रकारचे येणार आहे, हे बॅचमध्ये तर लाईव्ह लेक्चर मी पहिल्या याच्यावर घेतच असते. पण यूट्यूबवरही सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल सांगणार आहे की कुठल्या प्रकारचा सिलेबस तुम्हाला घ्यायचा आहे आणि कुठल्या प्रकारचे सिलेबस मेन्स एक्झामिनेशनसाठी गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो थँक्यू सो मच. आणि ज्यांनाही 50पर्यंत मार्क आहे किंवा 50च्या वर मार्क आहे त्यांना बेस्ट ऑफ लक फॉर द मेन्स एक्झामिनेशन. थँक्यू सो मच.